जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर बुद्धिझममध्ये स्वतः तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण मानवजातीला जो उपदेश दिला, जे पंचशील दिलं, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर बघितलं तर जे पंचशील आहे त्याला सोप्या भाषेमध्ये जर का आपण म्हटलं तर अशा प्रकारची जी 5 शिला आहेत, अशा प्रकारचे 5 नियम आहेत किंवा अशा प्रकारचा 5 शिलांचा जो सदाचार आहे, जो व्यक्ती मग तो गृहस्थ असेल किंवा सांसारिक असेल किंवा आपण बघितलं तर गृहस्थ नसलेले अशा प्रत्येक व्यक्तीला या समाजामध्ये जगत असताना हे जे 5 नियम आहेत, ही जी 5 शिला आहे, ती अतिशय महत्त्वाची भूमिका त्याच्या जीवनामध्ये बजावण्याचं काम करत असतात. आणि म्हणून हे पंचशील जे आहे, जी ही 5 तत्वे आहे, जे हे 5 नियम आहेत, ज्या बुद्धांनी संपूर्ण जगाला दिले, ते पंचशील म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखले जातात. आणि म्हणून हे जे नियम आहेत, ते प्रत्येक जो माणूस आहे तो आपल्या विचारामध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या कृतीमध्ये किंवा आपण जर बघितलं तर संपूर्ण आपली जी जीवन आचार्य आहे ती शुद्ध ठेवण्यासाठी या 5 नियमांचा अतिशय महत्त्वाचा जो संबंध आहे. हे जे 5 नियम आहेत ते या मानवी जीवनामध्ये आपणाला खऱ्या अर्थानं जर का सुख, शांती किंवा जर का आपण बघितलं तर शांतिमय प्रवास किंवा अशा प्रकारचा समाज जो हितकारी बनेल किंवा अशा प्रकारचा जो समाज जो कुशल मार्गाद्वारे आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारची कलाटणी देऊ शकेल, असं समाज निर्माण करण्यासाठी ही जी 5 तत्वे आहेत ती अखिल मानवजातीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम करत असतात. आणि म्हणून ही जी 5 तत्वे आहेत, हे जे 5 नियम आहेत, जे संपूर्ण विश्वाला पहिल्यांदा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिले आपल्या ज्ञानप्राप्तीनंतर, ते जे नियम आहेत, ती जी 5 तत्वे आहेत, ती आजच्या या विशेष भागामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामधलं जे पहिलं वाक्य आहे, जे पहिलं तत्व आहे, जो पहिला नियम आहे, त्याला असं म्हटलं आहे पाली भाषेमध्ये की पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी. याचा अर्थ असा आहे की मी जीव हिंसेपासून किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत की ज्या हिंसा करण्यासाठी माणसाला प्रवृत्त करतात, अशा हिंसा होणाऱ्या गोष्टींपासून मी स्वतः अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. अशी पहिली जी ही गाथा आहे, पहिलं जे हे वाक्य आहे, पहिला जो हा जीवनाचा जो नियम आहे, तो बुद्धांनी अखिल संपूर्ण मानव विश्वाला दिलेला आहे. आणि म्हणून एक मानव म्हणून जीवन जगत असताना मी कोणत्याच प्राण्याची किंवा मी कोणत्याच तत्वाची अशा प्रकारे हिंसा करणार नाही. माझ्या संपूर्ण जीवनचारिकेमध्ये अशा प्रकारची हिंसा घडेल, अशा शरीर आणि मनाच्या माध्यमातून एखाद्याला आपण हिंसेच्या माध्यमातून कुठेतरी दुःखात लोटू, अशा प्रत्येक कृतीपासून अलिप्त राहण्याची मी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो. असं या पहिल्या जे पंचशील आहे, या पंचशिलातलं जे पहिलं तत्व आहे, जे शील आहे, जो सदाचार आहे, तो या ठिकाणी आपल्याला बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचं जे दुसरं तत्व आहे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. याचा अर्थ मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. किंवा मी अशा प्रकारची एखादी व्यक्ती चोरी करण्यास प्रवृत्त होत असेल, अशा प्रकारची व्यक्ती जी चोरीच्या माध्यमातून इतरांचं नुकसान करत असेल, अशा प्रकारची व्यक्ती जी चोरीच्या माध्यमातून आपली जीवनचारिका चालवत असेल, अशा दृष्ट प्रवृत्तींपासून, अशा दृष्ट लोकांपासून, अशा जीवनामध्ये हीन जीवन जगणाऱ्या लोकांपासून अलिप्त राहण्याची मी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो. असे दुसरं जे शील आहे ते बुद्धांनी आपणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना किंवा गृहस्थहीन जीवन जगत असताना या ज्या गोष्टी आहेत, ही जी तत्त्वं आहेत, ती एक चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी आपल्याला मदत करतात, असं या ठिकाणी पंचशिलामध्ये बुद्धांनी आपणाला सांगितलेलं आहे.
त्यानंतरचं जे तिसरं तत्व आहे, तिसरा जो सदाचार आहे, जो शील आहे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. याचा अर्थ आहे की मी व्यभिचार करण्यापासून अलिप्त राहतो. मी अशा व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला, तशा प्रकारच्या व्यक्तीपासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, किंवा ज्या व्यभिचारामुळं प्रचंड मोठं नुकसान समाजहिताचं होतं. आपण जर बघितलं तर मन जे आहेत ती दुभागली जातात आणि याच्या माध्यमातून लोकांशी असलेलं जे आपलं कॉन्टॅक्ट आहे, लोकांशी असलेला आपले जे संबंध आहेत, लोकांशी असलेली आपली जी देवाणघेवाण आहे ती कुठेतरी तुटली जाते. आणि या देवाणघेवाणीच्या माध्यमातून माणूस जो आहे तो व्यावहारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपलं खच्ची करून घेतो. आणि म्हणून असं म्हटलं आहे की अशा प्रकारच्या व्यभिचार, अशा प्रकारच्या दृष्ट किंवा अशा प्रकारच्या खोट्या किंवा अशा प्रकारच्या मानवी हिताचं सर्वात मोठं नुकसान करणाऱ्या व्यभिचार या तत्वापासून, व्यभिचार या प्रकारापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी अलिप्त राहून माझं जीवन जे आहे ते सुंदर करण्याचा प्रयत्न करीन. मी अलिप्त राहून माझ्या मनावरती चांगल्या प्रकारचा जो कंट्रोल आहे, माझ्या मनात येणारे जे विचार आहेत ते सम्यक जीवनाकडे, सम्यक वाणीकडे, सम्यक आजीवनाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करेन. आणि म्हणून व्यभिचार या अतिशय त्रासदायक किंवा अतिशय नुकसानकारक किंवा ज्या गोष्टीमुळे मानवी हिताचं नेहमीच नुकसान झालेलं आहे, माणसांमध्ये अशा प्रकारचे मनामध्ये क्लेश निर्माण झालेले आहेत, अशा या व्यभिचारापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, असं या ठिकाणी या तिसऱ्या शिला किंवा सदाचारामध्ये आपल्याला बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यानंतरचं जे चौथं तत्व आहे त्यामध्ये बुद्ध असं म्हणतात की मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहीन, किंवा खोटं जो व्यक्ती वागतोय त्यापासून अलिप्त राहीन, किंवा अशा प्रकारच्या खोटं बोलणाऱ्या लोकांची जी टोळी असेल त्यांना तसं करण्यापासून मी वाचवण्याचा प्रयत्न करेन, किंवा अशा टोळीपासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करेन. आणि म्हणून मी चोरी करणार नाही, मी कोणाला करायलाच देणार नाही. आणि अशा प्रकारची लोक जर का तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करत असेल तर मी अशा लोकांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेन. आता कधीकधी मानवी जीवन जगत असताना बरीच लोक जे आहेत ती आपल्याला खोटी बोलताना दिसतात, पण कधीकधी कोणाचं चांगलं होत असेल, कधीकधी कोणाचा आपण जीव वाचवत असू, कधीकधी आपण जर का खोटं बोलण्यामुळे एखाद्याचा संसार सुखाचा चालणार असेल तर अशा ठिकाणी आपण खोटं बोललं पाहिजे की ज्याचा फायदा त्या विशिष्ट समाज घटकाला होणार असेल, त्याचा फायदा एखाद्या व्यक्तीला होणार असेल. जसं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर म्हणजे गृहस्थ जीवन जगत असताना ज्यावेळी सुरामेरय म्हणजे अशा प्रकारची लोकं आपल्याला दिसतात आणि जे घरगुती कला आहेत, बायको किंवा नवऱ्यांमध्ये असणारे जे वाद आहेत, त्यावेळी एखाद्या वेळी समजा एखादा जो नवरा आहे तो रागाने आपल्या स्त्रीला मारण्याचा प्रयत्न करतो, तर अशा वेळी तो जर का तुम्हाला विचारलं की कुठे गेली किंवा तुम्ही पाहिलं का, तर अशा वेळी आपण खोटं बोललं पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव जो आहे तो आपण वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून खोटं अशासाठी बोलू नये की संपूर्ण त्या व्यक्तीचं नुकसान होईल, संपूर्ण समाजाचं नुकसान होईल, संपूर्ण मानवी जीवन जे आहे हे कुठेतरी विध्वंस विनाशाकडे जाईल. यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. म्हणजे खोटे बोलण्यापासून मी या ठिकाणी जे आहे ते अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, असं या ठिकाणी पाली भाषेमध्ये आपणाला सांगितलेलं आहे. आणि सर्वात जो महत्त्वाचा जो शील आहे, जो सदाचार आहे, तो या ठिकाणी पाचवा जो आहे तो सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं आहे. आणि हे जे पाचवं शील आहे ते मानवी जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना संपूर्ण जीवनाचा जो बेस आहे, संपूर्ण शांती असेल, समृद्धी असेल, किंवा आपण जर बघितलं तर सुखी राहण्याचा जर का मुखमंत्र असेल
तो या ठिकाणी बुद्धाने सुरामेरय म्हणजे पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादयाने, म्हणजे मी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला व्यसनाकडे घेऊन जातात, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्या माणसाला मद्यपान करण्यास प्रवृत्त करतात, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या या मद्यपान असेल व्यसन असेल यांच्या मोहात पाडण्यास माणसाला प्रवृत्त करतात. अशा गोष्टींपासून, अशा दारूपासून, अशा व्यसनांपासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि म्हणून जी जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये दारूला सोडतात, जी जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये जुगार सोडतात, जी जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या मद्यपानापासून अलिप्त राहतात, ती माणसं आपल्या जीवनामध्ये जे आहे ते सत्याचा जो मार्ग आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून अशा मोहात पाडणाऱ्या गोष्टींपासून, अशा माणसाचं नुकसान करणाऱ्या गोष्टींपासून आपण जे आहे ते अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतोय. मी जो आहे तो अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतोय. अशा प्रकारचं हे 5वं शील जे आहे ते संपूर्ण पहिल्यापासून ते 5व्यापर्यंतची ही जी 5 शिला आहेत, हे पंचशील जे आहे ते बुद्धांनी संपूर्ण जगाला दिलेलं आहे. आणि म्हणून याचा जो हेतू आहे, याचा जो मूळ उद्देश आहे तो मानवी जीवन जे आहे ते सुख, समृद्धी आणि भरभराटी किंवा शांती किंवा खऱ्या अर्थानं सुखाचं जे जीवन आहे ते अनुभव घेण्यासाठी बुद्धांनी संपूर्ण जगाला दिलेले आहे. जी जी माणसं बुद्धांचं हे पंचशील जे आहे ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतात, ते आपल्या जीवनामध्ये आचरण करतात, ती माणसं या ठिकाणी सम्यक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. खऱ्या जीवनातलं जे सुख आहे त्याच्याकडे वाटचाल करत असतात. आणि म्हणून जो खऱ्या अर्थानं पंचशील पाळतो तो बुद्धांचा जो निर्वाणाचा मार्ग आहे तो जाणण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं निष्कलंक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं आपण बघितलं तर डागरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये असणारा जो मनुष्य आहे, जो मानव आहे, अशा प्रकारच्या मानवी जीवनाला चांगल्या प्रकारचं कलह देण्यासाठी, चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी बुद्धाने हा जो पंचशिलेचा दिलेला मार्ग आहे तो अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये बजावण्याचं काम करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचे जे फायदे आहेत, या फायद्यांमध्ये जर आपण बघितलं तर मन जे आहे, मानवी जे मन आहे, जे विचार करतं आणि ते विचार केल्यानंतर आपल्या शरीराला तशा प्रकारची कृती करण्यासाठी चालना देतं, ते जे मन आहे ते अतिशय शांत होतं, निर्मल होतं, स्वच्छ होतं आणि त्या ठिकाणी जो आहे माणूस सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर जर आरोग्य आहे, मानवी आरोग्य जे आहे किंवा मानवी सुख आहे, समाधान आहे, याची भरभराटी होण्यास मदत होते. त्यानंतर जर आपण बघितलं तर कुटुंब आणि जो समाज व्यवस्था आहे, प्रत्येक व्यक्तीचा जो आहे तो समाजाशी, इतर व्यक्तींशी समाजामध्ये जगत असताना कॉन्टॅक्ट होत असतो. आणि म्हणून व्यक्ती आणि समाज याच्यामधली जी दूरी आहे, याच्यामधला जो संवाद आहे, याच्यामधला जी मेळ आहे, तो जो दुवा आहे तो जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पंचशिलाची होते. आणि त्याचप्रमाणे याद्वारे जो आहे तो माणसांमध्ये जो विश्वास आहे तो वाढण्यासाठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी हे जे पंचशील आहे ते बजावताना आपणाला दिसतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर ज्या समाजामध्ये घडणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा समाजामध्ये जर का आपणाला दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर पंचशिलाचा जो जीवन मार्ग आहे तो आपल्या जीवनाचा आपण अविभाज्य भाग बनवला पाहिजे. त्याचबरोबर समाजातील ज्या व्यक्ती आहेत किंवा एक चांगल्या प्रकारचं राष्ट्र, अशा प्रकारचं राष्ट्र तेव्हाच निर्माण होऊ शकतं ज्या वेळी लोक पंचशिलाचं उत्तम प्रकारे पालन करू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर सगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्या पंचशिलाचं हे जे तत्व आहे, हा जो शील सदाचाराचा जो मार्ग आहे तो ज्या व्यक्ती, संपूर्ण व्यक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवतील ते या विचाराचे सम्यक पाईक होतील. ते या विचाराला सर्वजण ज्या वेळेला आपल्या जीवनाचं आचरण बनवतील त्यावेळी खऱ्या अर्थानं जे राष्ट्र आहे, राष्ट्राची जी संकल्पना आहे ती उदयास येण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि म्हणून संपूर्ण मानवतेचा जो हा नियम आहे, संपूर्ण मानवता म्हणजे प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाशी असा सदाचाराने ज्या वेळेला जोडला जाईल, नैतिकतेने ज्यावेळेला जोडला जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्मिती, जे खरं राष्ट्र आहे
ती उदयास येण्यासाठी मदत होते. आणि म्हणून हे कोण करू शकतं, म्हणजे जे पंचशील आहे ते कोण पाळू शकतं किंवा कोण आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेऊ शकतं, तर त्यामध्ये महत्त्वाची भूमिका ज्या आहेत, जे गृहस्थ म्हणजे जे सांसारिक जीवन जगतात त्या व्यक्ती ज्या आहेत या पंचशिलाचं पालन करू शकतात, किंवा जे भिक्खुगण आहेत, ज्या भिक्खुणी आहेत, किंवा अशा प्रकारचे जे गृहस्थहीन जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्या व्यक्तींना देखील या पंचशिलाची त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे पालन करणं, काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. आणि ते देखील हे पंचशील जे आहेत ते पाळू शकतात. त्याचबरोबर स्त्री असो किंवा पुरुष असो, तो कोणताही विचार मानणारा असो, जो मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्या प्रत्येकाने, त्या प्रत्येक स्त्रीने, त्या प्रत्येक पुरुषाने या ठिकाणी पंचशिलाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर लहान असो मोठा असो तो देखील याचं पालन करू शकतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, जो दुःख म्हणजे जो दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा जो शांतिमय, जो खऱ्या अर्थानं सुखमय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहे, धडपड करतो आहे किंवा तशा प्रकारचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे, ती प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पंचशिलाचं आचरण करू शकते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्या जीवनात जर का आपण पाळल्या, त्याचा जर का आपण अनुभव घेतला, तर खऱ्या अर्थानं हे जे पंचशील आहे ते संपूर्ण मानवजातीला सुखी, समाधानी आणि भरभराटीचं जे जीवन आहे, जे सुख आहे ते देण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असते. आणि म्हणून बुद्धांचं वचन आहे की सर्व पापांपासून, सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा, म्हणजे सर्व पापांपासून अलिप्त राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण जे पुण्यकर्म आहे किंवा जी दानपारमिता आहे त्याचा आपण जो प्रमाद आहे तो वाढवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं पुण्याचा जो हा साठा आहे, प्रत्येक क्षणी जे आपणाला या जीवनामध्ये चांगलं करता येईल, ज्या करण्यातून आपण इतर येणाऱ्या पिढीसाठी चांगलं निर्माण करू, अशा ठिकाणी आपल्या दानाचा अमूल्य असं जे दान आहे, आपल्या कमाईचा अमूल्य असा जो दानाचा भाग आहे तो त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपलं जे मन आहे ते आपण नेहमीच शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे पंचशील आहे हे संपूर्ण विश्वाचा सुखी राहण्याचा जीवन मार्ग आहे असं बुद्धांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब देखील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये आपल्याला समजावून सांगतात की बुद्धांची जे प्रज्ञा आहे, जे शील आहे, जो सदाचाराचा मार्ग आहे आणि जो समाधी आहे, जे मेडिटेशन आहे, जी विपश्यना आहे, या मार्गांद्वारे आपण याचा जो अनुभव आहे तो घ्यायचा प्रयत्न करू शकतो. खऱ्या अर्थानं हे जर का आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं तर खऱ्या अर्थानं मानवी जीवन, सांसारिक जीवन, गृहस्थ जीवन आणि गृहस्थहीन जीवन अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्या जीवनामध्ये बुद्धांचा जो हा सुखाचा मार्ग आहे तो अनुभवतात. आणि म्हणून बुद्धांनी दिलेले हे जे पंचशील आहे, बुद्धांनी दिलेला आपल्या ज्ञानाचा हा जो साठा आहे, बुद्धाने संपूर्ण विश्व कल्याणाचा दिलेला जो हा हितमार्ग आहे तो आपण अनुभवा. आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये तो कसा मला आचरण करता येईल यावरती भर द्या. एवढंच मला या आजच्या पंचशील या छोट्याशा भागामध्ये तुमच्यापर्यंत जी ही माहिती आहे ती पोचवायची होती. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी जय भीम करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम मित्रांनो.